ओम शांती बघत मी हा जो शब्द आहे ना, हा खूप वेळ तुम्ही ऐकला असेल. त्याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? ओम म्हणजे ना, म्हणतो ना की आपण ओम उच्चार करतो, हा संस्कृत वर्ड आहे ॲक्च्युली. म्हणजे अहम. अहम म्हणजे मी. अहम म्हणजे मी. आणि शांती म्हणजे शांत, पीसफुल. इकडे काही डिस्टर्बन्स नाही, पीसफुल. तर मी शांत आहे, हा याचा अर्थ आहे. आणि याचीच आवश्यकता आहे की नाही सर्व दूर. आपल्याकडे सर्व काही आहे, पण शांती नाही आहे. मनाचं शांती नाही तर काही उपयोग आहे नाही. पण मी जेव्हा इकडे आलो तर मी साहेबांशी बोलत होता आता, देशमुख साहेबांशी, की मी पण काम केलं आहे संस्थेमध्ये पूर्वी. म्हणजे MBBSच्या नंतर मी मेडिकल ऑफिसर होतो, तर तिथे मी काम करत होतो. तर मला माहिती आहे की इकडचं काम कसं असतं आणि किती तणाव असतो आणि किती असतं. पण मी जेव्हा एंट्री आलो मला खूप छान वाटलं इथे. एकतर तुम्हाला म्हणजे मी आता तुम्हाला एक टॉक देतो आहे, पण इकडे मला वाटतं तुम्ही ऑलरेडीच साहेब तुमच्यासोबत आहेत आणि साहेबांच्या गायडन्समध्ये तुम्ही काम करतायत. तर तुम्ही ते ऑलरेडी त्या स्टेजमध्ये आहात. फक्त थोडंसं पुशची गरज आहे, तेवढंच आहे फक्त. मी जेव्हा आलो तर मला खूपच प्लेझंट, म्हणजे मनापासून सांगतो मला खूप प्लेझंट वाटलं. मी आतापर्यंत अनेक ठिकाणी गेलेलो आहे आणि जिकडे आम्ही काम करतो हॉस्पिटलमध्ये, तिकडे तुम्हाला माहिती आहे कशी परिस्थिती असते. सर्व दुःखात असतात, गर्दी असते, वेटिंग असते खूप सारी आणि सर्व परेशान असतात. पण इथे खरोखर मला खूप छान वाटलं आणि साहेबांच्या रूममध्ये एंट्री केल्यानंतर अजून पण छान वाटलं खरंच. तर मी साहेबांशी बोलत होतो तर इथे गजानन महाराज आहेत, त्यांचा ऑलरेडी प्रभाव आहे संस्कारांचा, ठीक आहे. पण आता आपल्याला काय जाणवतं आहे की पिढ्या जो संस्कारांचा प्रभाव, चांगल्या संस्काराचा प्रभाव होता, तो काही ना काही आपल्याला कमी होताना दिसतो आहे, हो की नाही? म्हणजे मनाची शांती म्हणा किंवा आपल्या आजोबा किती सुखी आणि आनंद होते, तेवढे आपण आहोत का आता? त्यांच्याकडे तर सुख सुविधा फार कमी होत्या, गाडी घोड्या नव्हत्या, हो ना, पंखे पण नव्हते, तरी पण खूप सुखी असायचे. आणि आजकाल खूप म्हणजे सर्व काही असताना पण आपण दुःखी आहे, मनावर टेन्शन आहे. तर कारण काय आहे नेमकं? आणि आजचा जो तुम्हाला विषय सांगितला गेला की खुशी म्हणजे आनंद आणि तणाव म्हणजे टेन्शन, याच्यापैकी आपल्याला काय वाटतं, काय पाहिजे आपल्याला? प्रत्येकजण काय म्हणेल? खुशी पाहिजे, मला आनंद पाहिजे. पण आपण काय चूज करतो प्रत्येक वेळेला? तणाव. आपण काय म्हणतो की नाही, मला चॉईस नव्हती, मला तणाव, ओके, असं आपल्याला वाटतं. पण तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी की हे जे म्हणतो ना की बाबा आनंद आहे, खुशी आहे किंवा टेन्शनमध्ये आहे, हे आपल्या मनाच्या स्थितीवर किंवा आपल्या विचारांवर किंवा आपल्या दृष्टिकोनावर म्हणजे अवलंबून आहे का नाही आहे? तुम्हाला काय वाटतं की आपलं मन जसं कार्य करतं त्याच्यापुढे आपल्याला होतं, म्हणजे जे पण आपलं खुशी किंवा तणाव, का बाहेर कळणं येतं की आपल्या मनावर असतं बरंच काही? हो ना, काही म्हणतात मनावर असतं, पण काही चेहऱ्यावरून प्रश्नचिन्ह आहेत. मी तुम्हाला मी तुम्हाला एक माझी रिअल स्टोरी सांगतो, मग तुम्हाला कळेल की जी खुशी किंवा आनंद किंवा दुःख किंवा टेन्शन हे खरोखर मनाच्या याच्यावर असतं का आपण ओढवून घेतो? तर बघा, मे महिना असतो, काय असतं, प्रखर ऊन असतं. त्यानंतर जून महिना येतो, मग थोडीशी बुंदाबांदी सुरू होते, पाऊस सुरू होतो. वातावरण कसं असतं म्हणा तेव्हा बुंदाबांदी पडल्यानंतर? चांगलं असतं. तर असंच जून महिना होता, मी 10वीमध्ये होतो तेव्हा, 10वीचा मी रिझल्ट माझा येणार होता त्या दिवशी. आणि असंच संध्याकाळची वेळ होती, दुपारनं संध्याकाळची. आणि माझे आईवडील, आम्ही साहेबांना सांगितलं की टीचर होते ॲक्च्युली, आणि बाजूला स्कूल होती त्यांची. तर ते स्कूलमध्ये टीचर होते, रिसर्च झालेली होती, मधली सुट्टी म्हणतो आपण त्याला. आणि तेव्हा सर्व टीचर लोक एका ठिकाणी चहा प्यायला, म्हणतो ना, एक टीचर्स रूम असते बघा, तिकडे एकत्र येतात, चहा बनवतात, पितात. तर बाहेर बघा पाऊस पडतो आहे छानसा, सर्व मुलं सुट्टीवर आहेत, म्हणजे बाहेर खेळत आहेत, हे इकडे रिलॅक्स बसले, चहा पित आहेत. क्षण कसा आहे? रिलॅक्स. जे दिवसभर पोरांना सांभाळणं आजकाल माहिती तुम्हाला कसं काम आहे, खूप स्ट्रेसफुल काम आहे, ते नाही आहे, रिलॅक्स आहे, गप्पा चालल्या आहेत. आणि अशा
सिच्युएशनमध्ये माझी एंट्री झाली तिकडे. आणि कारण असं होतं की त्या दिवशी रिझल्ट लागला 10चा आणि मी त्या दिवशी 10च्या मेरिट लिस्टमध्ये आलो, बोर्डामध्ये आलो. 16 होतं पुणे बोर्डमध्ये आणि विषयाचा मी टॉपर पण होतो पुणे बोर्डाचा. तर मला ते मेसेज मिळाला आणि तो आनंद मी व्यक्त करण्याकरता आईकडे गेलो की मला असं असं मी जसं सांगितलं. तर त्यांचे जे स्टाफ मेंबर होत्या त्यांचा मुलगा आणि मी सोबत होतो. तो पण चांगला होता. मी तर नेहमीच पहिला यायचो, तो पण चौथा वगैरे असा नेहमी यायचा, चांगला होता तो पण. जसं न्यूज सांगितली मी आईला तर रिफ्लेक्शन त्यांच्याकडनं येण्यापेक्षा यांच्याकडनं झालं. असं कसं आहे, यांचीच मुलं कशी येतात, आमची का नाही आहेत, काहीतरी केलं असेल, वशिला मारला असेल. सुरू झालं. त्यांच्या मुलाला किती मार्क्स आहे ते पण माहिती नाही अजून, आधीच सुरू झालं. आणि बोलतो तेव्हा मनामध्ये खूप चालतं, तेव्हा बोलतो ना. काही लोक बोलत नाहीत पण मनात खूप चाललेलं असतं, हो की नाही. बोलल्या पण आता मी लहानपणापासून जवळपास 40-45 वर्षापासून या गाणं हिच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आई एकदम सायलेंट, ठीक आहे. मी पण यांचं की ह्या क्रोधाच्या अधीन आहेत किंवा जलसीच्या अधीन झाल्या आहेत. म्हणून ना डॉक्टर आता काय करतो, डॉक्टर काय म्हणतो, शरीराच्या आजाराला ठीक करतो. कारण त्याला कुठे आजार लागला असतो, तो नॉर्मल असतं शरीर. व्हायरस झाला, आपण कोविड झाला, म्हणजे काय ॲबनॉर्मल गोष्टी झाल्या. नॉर्मल होतं सर्व, ॲबनॉर्मल झालं आणि तो आजारी पडला. तर आपण ॲक्च्युअली आधीपासून फार सुखी होतो, चांगले विचार करणारे होतो, है ना. साधू संतांचं आपली हे भूमी आहे, सर्वच लोक अशी होती. त्यातली काही खूप चांगली ही होऊन गेली, याचे फोटो बघतो आपण, पण ही आपलीच पूर्वज आहेत. तसेच आपण होतो. हळूहळू पुढे गेलो, मग काय लागली, आजार लागला आपल्या मनाला. मग कोणता, तर जेलसी करण्याचा, ईर्ष्या करण्याचा, अँगर करण्याचा, क्रोध करण्याचा, है ना. असे अनेक आपल्याला आजार लागले. हे आजार आहेत ॲक्च्युअली मनाचे, आपल्याला कळत नाहीत ते. आम्ही म्हटलं की ठीक आहे, आजारी आहेत, बऱ्या होतील. म्हणजेच काय, आत्ता या क्षणाला त्या आजाराच्या प्रभावामध्ये आहेत, बरोबर. आणि मी मनापासून खूप चांगली भावना ठेवली त्यांच्याविषयी, नेहमी शेवटपर्यंत पण. आणि त्यांना मुला पण चांगले मार्क्स मिळाले, तो पण इंजिनियर आहे, चांगल्या जॉबवर आहे, खुश. आता आम्ही चांगले मित्र पण आहे, मग तेव्हा पण होतो, असं नाही. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांना आजार झाला, पाय कापावं लागला, आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या, मीच खूप हेल्प केली. मग नंतर मग खूप रडल्या. असं म्हणजे बघा, जो क्षण आनंद व्यक्त करण्याचा होता ते खूप चांगले मार्क्स होते त्याला पण. आणि आता मोठा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. पण आपण काय केलं बिचारांनी, सुखाची जी गोष्ट आहे ती दुःखात ढकलली, आपणच ढकलली तिला आणि आपलं दुःख ओढून घेतलं. म्हणजे मुलाचा आनंद व्यक्त करण्यापेक्षा आपण लोकांचा जो आनंद आहे त्याच्यामध्ये आपलं दुःख मानलं. असंच गोष्ट आपल्या प्रत्येक बाबतीत घडत असते, प्रत्येक गोष्ट. मग काही असो, समजा साहेबांनी तुम्हाला काही काम सांगलं आहे, काही बोलले, समजा काही आपण केलं नसेल, आपल्या मनाला वाटतं काही, पण का सांगितलं ते आपण कळूच घेत नाही कधी. का झालं त्याच्यामागचं कारण आपण कधी बघतच नाही, फक्त काय झालं ते बघतो फक्त. जर का केलं आणि मलाच का झालं असं जर केलं तर वाटणारच नाही. माहिती आहे आपल्याला, आणि प्रत्येकाला आपल्या मनाचं ओळख असते, मी काय केलेलं आहे काय नाही, हो की नाही. म्हणून आपल्याला ओळखण्याची गरज आहे. आणि ते जिकडे शिकवलं जातं अध्यात्मामध्ये की स्वतःला ओळखा, आपल्या गुणांना ओळखा, आपल्या शक्तींना ओळखा आणि ते अप्लाय करा, ते आपल्या कर्मामध्ये आणा. तर जर आपल्याला तणावमुक्त राहायचं असेल, तणाव म्हणजे काय, मानसिक दडपण असतं फक्त. आता म्हणतो तणाव काय असतं, समजा आपलं ऑफिस आहे, आता खूप तुमचं हॅपी ऑफिस आहे, पण यातले काही लोक एकमेकांशी बोलत नाही आहेत. ऑफिस तेच आहे, वातावरण तसंच आहे, म्हणजे हवा पाणी तसंच आहे, फक्त 4 लोक बसले टेबलवरची, काहीतरी तणाव म्हणजे काहीतरी झालं आहे आणि एकमेकांशी बोलणं थांबलं आहे. ऑटोमॅटिक काय होईल, वातावरण हेवीनेस होईल ना, इकडे हेवी होऊन जाईल, दडपण. तोच तणाव आहे, तोच तणाव असतो. आणि आपले जी मनाची म्हणतो ना भाव असतो, वृत्ती असते, व्हायब्रेशन असतात, ते आसपास पण पसरत असतात. कारण मी तुम्हाला सांगितलं, मी साहेबांच्या रूममध्ये गेलो, मला प्लेझंट वाटलं,
का वाटलं? मी आजकाल अनेक BDOच्या ऑफिसमध्ये गेलेलो आहे. का? त्यांचा प्रभाव आहे त्या रूममध्ये आणि काही अंतरावर तो प्रभाव जातो. बघितलं ना, समजा कोणी व्यक्ती असेल, खूप म्हणजे संत असतात, म्हणजे ध्यानयोग करणारे लोक असतात, चांगले विचार चांगले कर्म करणारे लोक, त्यांना बघूनच वाटतं की अरे काहीतरी वेगळं आहे, काय दिव्यता त्यांच्या चेहऱ्यावर वाटतं की नाही वाटतं? का? कारण तो प्रभाव त्यांच्या आसपास असतो आणि तो आपल्या विचारांनीच येतो. आपल्या विचारांनाच परिवर्तन करण्याची आपल्याला गोष्ट. पण आपण नेमकं करतो उलटं. आपण करायचो सर्व चांगल्या गोष्टी आपण करायचो, पण आपण नेमकं उलटं करतो. तर आपण काय करतो युजली? काही झालं की पटकन त्या व्यक्तीविषयी आपलं मन बनवून टाकतो आणि त्याला लगेच क्रिटिसाइज करून टाकतो. म्हणजे त्याच्याविषयी काही मन बनवून त्याला काही बोलणं, चुकीचं बोलणं याच्याविषयी, म्हणजे टीका टिप्पणी करणं. आता टीका टिप्पणी केली आपण तर आपले जे रिलेशन्स आहेत त्या व्यक्तीशी किंवा जे पण आहे ते चांगले होतील की वाईट होतील? वाईट होतील. म्हणजे ज्या आपण भले काही झालं असू दे, पण त्याच्यामागे काहीतरी कारण असेल की नाही? काहीतरी कारण असतं ते आपण जाणून नाही घेत आणि आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं. जे आपण, हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही कोणाविषयी काहीही बोलाल, काहीही कराल, तरी ते तुम्हाला परत तुमच्याकडे येणार आहे. म्हणून आपण कोणाविषयी लगेच काही मत बनवून त्याच्याविषयी काही वाईट साईट बोलण्यापेक्षा समजून आपण त्यातून मार्ग काढणं हे जास्त फायदेशीर असतं. कारण निसर्गाचा नियम बोलतो तुम्हाला मी. समजा आपण समुद्र आहे, त्यात कचरा टाकतो. आता मुंबईत राहिलो मी 15 वर्ष, टाकतोय. लोक काय करतात? टाकतात टाकतात टाकतात. त्यानंतर काय होतं? एके दिवशी सर्व तो परत मिळतो आपल्याला. ठेवतो तो? ठेवत नाही. नदी पण काय करते? बाजूला काढून टाकते. तर निसर्ग असा आहे, तुम्हाला जे तुम्ही ते द्याल तेच तुम्हाला तो परत करतो. आता आपण हवेमध्ये पोल्युशन करतोय, आपल्याला कसं मिळतं? ऑक्सिजन मिळत नाही. दिल्लीला जवळपास 30% मुलांना अस्थमा आहे. का? आपण त्यात टाकलं आहे ना, पोल्यूट आपण केलेलं आहे, तुम्हाला परत मिळतं. तसंच मनाचा पण तसंच लॉ आहे. व्हॉट यू गिव्ह यू गेट इन रिटर्न. जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळतं. म्हणून आपण जर वाईट शब्द दिले, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने परत ते मिळणारच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं. आणि चांगले बोल दिले, चांगलंच बोल. आणि वाईट दिलं तुम्हाला अजून पण लॉस आहे की आपले रिलेशन नेहमी करता खराब होतात मग. आणि आपण काय करतो? आपले जे चांगले आपले मित्रसंबंधी आहेत, त्यांच्याशी आपलं जमतं, त्यांच्याशी विषयी काही बोलत नाही. त्यांनी काही केलं तरी तिला बोलण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे ना? म्हणजे आता ऑफिसवर आहे ना, आता हे ऑफिस आहे, तर आपल्या मित्राने काय केलं तर साहेबापर्यंत गोष्ट जाणार नाही. आणि कोणी आपला थोडासा दूरचा किंवा आपला हे आहे, तर कसं मी पोहोचू साहेबांकडे? होतं की नाही होत सांगा मला? कारण त्यांना पण कळतं, याने सांगितलं असेल, त्यांना सर्वांना कळतं कोणी सांगितलं असेल. ओके नाही? पण आपण जर आपलं ऑफिस चांगल्या करण्याच्या उद्देशाने ते सांगितलं आहे साहेबांकडे, तर उत्तम गोष्ट आहे. कारण साहेबांकडे पोचवायला पाहिजे असतात गोष्टी. पण याचं काही होईल म्हणून मी सांगेल, हा भाव मनामध्ये नको. कारण भावच महत्त्वाचा असतो. आपण ज्या गोष्टी कोणत्या भावाने करतो आहे, आतमध्ये आपलं इंटेन्शन काय आहे, काय करण्यामागचं, त्या मागच्या इंटेन्शनने आपल्याला त्याचं रिटर्न मिळणार असतं. म्हणून आपण चांगला भाव ठेवणं आवश्यक आहे काही करण्याच्या आधी. तर कोणाविषयी क्रिटिसाइज, टीका टिप्पणी टाळलं तर उत्तम. बाकी जो रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहे, समजा कोणी एकदम गया गुजरा काम भी किया है किसने, तो भी है ना, आपल्याला तर काही नाही आहे, ते त्याला कोणाच्याच हा साहेबांच्या हातात आहे, तर त्यांच्याशी सांगून साहेब असं असं आहे, फक्त चांगला का सांगितलं, नमस्ते. ती स्टोरी तिकडे एंड. तुम्हाला ते काहीच पडायचं नाही, साहेब जाणं आणि ते काम जाणं, असं आपण वागलं पाहिजे. तर कोणाशी क्रिटिसाइज नाही करत. सेकंडली आपण काय करतो ना, की जे आपले साथी असतात सोबतचे, तर आपण तर वेगवेगळ्या गावाहून आलेलो असतो.
वेगळ्या फॅमिलीमध्ये आलेलो असतो, शिक्षण वेगळं असतं, संस्कार वेगळे असतात, गुण वेगळे असतात, तरी पण काय करतो आपण? इतरांना ना तुलना करतो लगेच. यानं तर असं केलं हां ना, मला पण. तर अशा गोष्टी म्हणजे दोघांशी यालाही मिळालं, मला पण मिळायला पाहिजे. आणि हा तर लेट येतो, साहेब त्याला बोलत पण नाही आणि मला बोलतात तुलना. तर तू कसं काम करतो, तो कसं करतो, कधी कधी आला, हा विचार करतो का आपण? म्हणतात नाही नाही साहेब फॅसिलिटी करतो, लगेच मन बनवून टाकतो कारण तुलना केली. आणि जिकडे तुलना आहे तिकडे दुःख इकडे सुरू झालं. हे लोकांमध्ये आजकाल जेवढं चाललं आहे ना, चढाओढ आणि कॉम्पिटिशन, ते हे त्याच्यामागे पहिलं सुरुवात होते तुलना. आणि ती सुरुवात होते आपल्या घरी. दोन मुलं, अरे हा खूप चांगला आहे आणि तू असाच आहेस, त्याला तू तसाच आहे तसंच बोलून त्याला परत त्याचे खच्चीकरण करणार. कारण दोघांचे स्वभाव वेगळे आहेत, वेगळ्या वेळेला जन्म आलेले आहेत, त्यांची देहकाठी, मन, वृत्ती सर्व वेगळं आहे. त्याच्यामध्ये कोणता गुण असेल तो तुम्ही ओळखा. याच्यापेक्षा नक्कीच कोणता तरी गुण चांगला असेल त्याच्यामध्ये, त्या मुलामध्ये. त्याचा तुम्ही वाव द्या आणि त्याची प्रोग्रेस करा, ना की तुलना करून त्याला खच्चीकरण करा. कारण तुम्ही तर केलं त्याचं तर तो प्रोग्रेस करत नाही उलट. कारण आपण जे बोलतो ना, आपण जे मन आहे तेच प्रभाव त्यावर पडत असतो, पोचतो आणि तो प्रभाव त्याच्यावर. म्हणून आपण सुरुवात करायची आपल्या घरापासून, तुलना न करण्याची. हां, आपलं काम आहे की अभ्यास करणं, सांगणं, चांगल्या गोष्टी शिकवणं, पण त्याला पण एका वेने, एक पद्धतीने सांगायचं असतं. कारण म्हणजे आजकाल बघा, मुलांना सांगितलं की तुम्ही असं करू नका, खोटं बोलू नका, त्यांना एवढं कळत. लहानसे मुलं असतात, त्यांना काही कळत नाही. पण आपण जर त्यांना काहीतरी एक सत्य घटना सांगितली, कथा सांगितली, त्यांना पक्की बसते, हो की नाही? तर असं काहीतरी. आणि हे जे ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान, याच्या आधारे जर सांगितलं तुम्ही तर नक्कीच त्याच्यामध्ये परिवर्तन येतं त्या व्यक्तीमध्ये. म्हणून आपण इतरांशी आपल्या ऑफिसमध्ये म्हणा का घरी म्हणा की कुठेही, दोघांमध्ये तुलना करण्यापेक्षा इतरांचे प्रत्येकाचे काही गुण आहेत तेच बघणं महत्त्वाचं. आणि प्रत्येकात त्याच्यानुसार त्यांना वाव द्यायचं. आणि तुलना केली की काय करतो, परत आपण इतरांशी रेस करतो ना, कॉम्पिटिशन पण करतो. समजा दोन व्यक्ती, आता जी होती ना, मी तुम्हाला सांगितलं, सोबत स्टाफ मेंबर, मुलं पण सोबत, सर्व सोबत. मग ते जे आहे, कोण पुढे जाईल असंच असतं. आणि कोण पुढे गेला की याच्या मनामध्ये हे व्हायला होतं की नाही. असं आजकालच्या लोकांच्या मनामध्ये ही वृत्ती निर्माण झालेली आहे की समजा कोणी पुढे चालला आहे ना, त्याच्याविषयी ईर्षा म्हणजे काय, जेलसी, जळण, हे ऑटोमॅटिकच निर्माण होऊन जाते, हो की नाही? आणि त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न करायला काय करावं लागतं? खूप मेहनत करावं लागतं, खूप शांत करावं लागतं. बाई तू प्रेम उत्पन्न कर. कारण आपण चांगल्या गुणांच्या दूर जात आहोत. तर आपल्याला त्या चांगल्या गुणांना जवळ करायचं आहे, तरच आपल्या जीवनामध्ये चांगलं होईल आणि आपण सर्वांचे प्रिय होऊ. आणि जेव्हा आपण रेस करतो आपण, तर काय करतो, फक्त आपल्याला बघतो आपण. समजा तुम्ही कुठे बाहेर गेलात, मोटरसायकल आहे, कार आहे, दोघांची रेस करतो आपण. हां, आणि सोबत आपण मित्र बसला आहे किंवा वाईफ बसली आहे, मुलं बसली आहेत. ते म्हणतील पप्पा बाहेर बघा किती छान सीन आहे, काहीतरी सँडविच खाऊन घ्या, कॉफी घेऊन घ्या, थांबा जरा, एन्जॉय करा. किती सीन, थांबा, नाही मला पुढे जायचं आहे, मला पहिलं यायचं आहे. याच्यामध्ये काय होतं, जो आनंद आहे प्रवासाचा तो पण आपण घालवून टाकतो. म्हणून जीवन हा प्रवास आहे. त्याला तुम्ही प्रत्येक क्षणाला एन्जॉय करा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ना की एक एम ठेवून मला हेच पाहिजे आणि ते मेल्यानंतर काय, अजून काहीतरी असतं, ते कधी संपत नाही. आणि आपल्याला जे अचीव करतो ना आपण, ते पण क्षणभंगूर असतं. ते मिळाल्यानंतर त्याचा रस चालला जातो आपला. त्याच्यामुळे ते ध्येय ठेवायचं आपण, चांगली गोष्ट ध्येय ठेवणं, त्याशिवाय आपण खूप चांगली प्रोग्रेस करत नाही. पण ते ध्येय गाठताना आपण प्रत्येक क्षण आपल्या जीवनाचा
आनंद घ्यायचा आहे. नाही सर्व काही असताना आपल्याकडे जे आपल्याला आनंदी जीवन जगायला जे काही लागतं, मला वाटतं इथे सर्व तेच बसलेले असतील, त्यांना सर्व ऑलरेडी अवेलेबल आहे की एक सुखी जीवन जगायला आपल्याला जे लागतं ते सर्व आपल्याकडे आहे. बाकी तर काय, बाकी तर ज्या लोक मोठमोठ्या कारमध्ये फिरतात ते पण नेक्स्ट डे डिवोर्स घेतात, है ना. रोज काय 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 चाललेलं असतं त्यांच्यामध्ये. हां, मुलगा काय सुसाईड करून टाकतो, मुलगा काय करून टाकतो, असं आजार येतो कोणता तरी, नेक्स्ट डे. तर प्रत्येक गोष्ट पैशामध्ये न बघता, हां पैसा जो आहे एक मिनिमम याच्याकरता रिक्वायर्ड आहे ऑब्व्हियसली, तर त्यात काही वाद नाही आहे. पण तो कमवत असताना आपण या प्रवासामध्ये प्रत्येक क्षणाला आनंद घ्यायला शिका. आणि तेच अध्यात्मामध्ये शिकवलं जातं की कसा आनंद आपण प्रत्येक क्षणाचा घ्यायचा आणि कसं आनंदित राहायचं. कारण प्रवासामध्ये आपण आनंद घेतो आणि रेसमध्ये एकच जिंकतो ना. समजा आपण रेस लावली, किती लोक जिंकणार आहे, किती लोक खुश होतील आणि किती लोक दुःखी होतील, अनेक. आणि आपण एकत्र प्रवास करतोय, त्या प्रवासामध्ये किती लोक आनंदी राहतील, सर्वच पोहोचतील, सर्वांनाच काही मिळेल, सर्वच आनंदी राहतील. तेव्हा पण मिळणारा तो पण आनंद, ध्येय गाठताना पण आनंद, करताना पण आनंद. तर असं आपण आपल्या मनाची जर भावना आणि स्थिती ठेवली तर मग काहीही येऊ द्या या जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्हाला काही वाटतच नाही. माझा पर्सनल अनुभव आहे, कोणाचंही आयुष्य एक स्ट्रेट लाईन नसतं, इट्स ऑलवेज अपडाऊन्स, ओके नाही. त्याचे अपडाऊन्स करत असताना मग ते म्हणा तुम्ही फायनान्शियल म्हणा, एज्युकेशन म्हणा, रिलेशनशिप म्हणा, संबंधांमध्ये तणाव म्हणा, प्रत्येकात काही ना काही आपण जर काही नाही पण करू तरी पण सिच्युएशन अशी येते की काहीतरी होतं. समजा आपण खूप चांगलं चाललं आहे, फॅमिली खूप सेट आहे आपली, मुलं पण चांगले अभ्यास करतात, स्कूल चांगली आहे, सडन बदलीची ऑर्डर येते, मग इकडे घमासान सुरू होतं, कसं काय होईल, असं काय झालं आहे, याची नाही आली, याचा वशिला असेल, असतो पण त्याचे कर्म, ओके नाही. ज्याचा आहे आणि जो अशा वेगळ्या मार्गाने जाईल त्याला पण तसं फळ मिळतं. त्याच्यामुळे आपण तो न विचार करताना मी जिकडे जाईल तिकडे मला स्वर्ग बनवायचं आहे. हा इकडे स्वर्ग आहे, पण जर मला आउट ऑफ कंपल्शन जावं लागतंय, जे पण मी साहेबांना रिक्वेस्ट केली, नाही पण जायचं, जे पण सर्व झालं, पण आता पर्याय नाही आहे कारण रूल आहे गव्हर्नमेंटचा, तर आपण ते मरण सोडून द्यायचं. मला असं करावं लागतं, यांना नाही करावं लागतं. मी जिकडे जाईल ते ऑफिस मी स्वर्ग बनवेल, मी ते स्थान स्वर्ग बनवेल. आपल्या विचारांनी स्वर्ग बनवत असतो, आपल्या विचारांनी नरक बनवत असतो, नाही का. नरक म्हणजे काय, दुःख. नरक सर्व दुःखच असतं, स्वर्ग म्हणजे सुखच असतं. तर आता आपण जे पण काय बोललो एवढे 15-20 मिनिट, अर्धा तास समजा, ते आपण काय बोललो, मनाच्या विचार आपण ना, मनाच्या स्थितीवर आपण सुख अनुभव करतोय. बाकी गोष्टी तर आहेच आहे. बाकी तर काय, तुम्ही घरी मोठा सोफा आणा, जो मला वाटतं की यार मला असा सोफा आणायचा आहे, असा सोफा आणायचा, किंवा मला AC आणायचं आहे, असे आणि आपण लावलं, आणि ज्या दिवशी लावलं त्या दिवशी समजा कोणी खराब करून गेले, त्याला दुःख देतं. किंवा त्या सोफ्यावर कोणी बसायलाच व्यक्ती नाही आहे, मुलं मोबाईलमध्ये आहेत, हां बायको मोबाईलवर फोन करते कोणाला, आईला, आई सांगत बोलते काय, तर मग सुख काय करणार आपण. आणि सिंपल बाक आहे, बाकावर बसलो आहे, पण सोबत कोणतरी मित्र आहे आपला, तो बाक आहे की नाही ते पण नाही कळत आपल्याला, की तो कडक आहे, हार्ड आहे, ते पण नाही कळत. कारण का, आपलं मन खुश आहे. नाहीतर मग सोफ्यावर बसलं तरी पाठ दुखते आहे, हे करते आहे, असं होतं. म्हणून वस्तूंमध्ये आपला आनंद न शोधता आपण आपल्या मनामध्ये किंवा व्यक्तींमध्ये कसं आपल्याला सुखी राहता येईल त्या सुद्धा. बाकी वस्तू तर आपल्याला लागणारच आहेत, ते पण आपण, आणि ते ऑटोमॅटिक मिळतात. मन आपलं जर शांत असेल आणि सुखी असेल तर खूप चांगले निर्णय करतं, खूप चांगली क्रिएटिव्ह होतं मन, आणि आपण जीवनामध्ये प्रोग्रेस करतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून या गोष्टींपेक्षा आपण चांगल्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं. म्हणजे काय करणार आपण, की जे पण आपले ऑफिसमधले, घरचे जे पण लोक आहेत, जिकडे आपण राहतो, प्रत्येकाशी आपण कसं मी इतरांना मदत करू शकेल, तो आपण एम ठेवला पाहिजे. आपल्याला काय वाटतं, मी तर खूप चांगला वागतो याच्याशी,
हा नेहमीच वाकडा आहे, लांब ठेवतो त्याला. होतं असं. पण असं जर आपण वागत राहिलो तर आपली जी दरी आहे दूर 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 होत जाते. आणि ऑफिसमध्ये तरी चालून जाईल एकदा, घरी काय करणार? आणि कोणाला आपण चांगल्या हृदयाने मदत केली तर, आणि करत राहिलो, भलं तो कसंही आपल्याशी वागू दे, चांगले भाव ठेवले नाही, हा वाईट गुणांच्या याच्या आहारी आहे म्हणून असा वागतोय, खरोखर चांगला आहे, प्रभाव आहे फक्त अवगुणांचा याच्यावर, असं मनात ठेवलं आपण आणि चांगलं वागत राहिलो, त्याला पण एक दिवशी त्याला माहिती असतं ॲक्च्युली की आपण कसं वागतो, प्रत्येकाला माहिती असतं. म्हणजे हे सायकोलॉजीचं आहे. सायकोलॉजी म्हणजे काय की कितीही म्हणजे निर्गुण हत्या करणारा व्यक्ती असेल, कितीही मोठा गुन्हेगार असेल, त्याच्या मनात त्याला कळत असतं की आपण चुकीच्या गोष्टी करतो, ह्या गोष्टी चांगल्या नाही आहे. आणि आपण तर खूप चांगली लोक आहे, आपल्याला सर्व कळतं, त्याच्यामुळे त्याला कळतं नक्कीच आपल्याला तो मदत करेल किंवा तो त्याचं नेचर आपल्याशी एकरूप चांगलं होईल आणि आपल्याला तो हेल्प करेल, ही गॅरंटी आहे. तुम्ही फक्त ट्राय करा. समजा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा बाहेर तुम्ही कुठे भेटत असाल, मित्रसंगडी किंवा घरी, कोणाशी रिलेशन ठीक नाही आहेत, त्याने कारणं भरपूर असतात. फक्त एक करा की चांगल्या भावनेने, म्हणणं खुले दिल से, त्यांच्याकडनं काहीही रिटर्नची अपेक्षा न करता, तो मी करेल म्हणून तो करेल असं न करता, फक्त त्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याला जी हेल्प हवी आहे, सहयोग हवा आहे, कोऑपरेशन हवं आहे, ते करत राहा. मग बघा तुम्ही विदिन 3 months, 3 महिने करा फक्त, जास्त पण नका करू. मग तुम्हाला कळेल की काय त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्याकरता काय करावं लागेल आपल्याला? गुड कम्युनिकेशन, प्रत्येकाशी संवाद साधणं. आपण काय करतो? संवाद तोडून टाकतो. काय झालं? कट ऑफ करून किंवा कमीत कमी करून टाकतो की पण संवाद जर आपण साधला घरी पण आणि इकडे पण, तोच एक मीडियम असतो की आपलं एकमेकाच्या जवळ आपण येतो आणि त्याच्यानेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. संवाद तोडल्याने आजपर्यंत जगामध्ये कधीही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही. मोठमोठे युद्ध फक्त संवाद तोडल्यामुळे झालेले आहेत. आता पण म्हणतात नेहमी की दोघांशी संवाद करा. 2 कंट्रीजमध्ये संवाद सुरू झाला, ऑटोमॅटिक युद्ध कमी होतं, थांबतं. मग इथे पण आपलं युद्ध काय होणार? थांबतं. संवाद साधला, इथलं युद्ध थांबतं. हा खेळ कसला आहे? युद्ध कसलं आहे? मनांचं युद्ध आहे. मनानेच भांडतो आहे आपण. म्हणून आपण काय करायचं? काही झालेलं आहे ना, त्याच्यामागे काय परिस्थिती होती, काही कारण होती, ते बघायचं ना की काय झालं याच्याकडे बघायचं. गोष्टी होत राहतात, मोठमोठ्या गोष्टी होतात, पण परिस्थिती निर्माण अशी होते. म्हणून आपण बघायचं की काय कारण आहे आणि त्याच्यामागे शोधून आपण तो निवारण करण्याचा प्रयत्न करायचा. तर मग आपलं लाईफ एकदम इझी होतं. आणि प्रत्येकाविषयी आपण मनातून एक अशी भावना ठेवायची की मला याला काहीतरी द्यायचं आहे. आता बघा, बरेच आपले थोर होऊन गेले, ज्यावेळी संत महात्मे होऊन गेले, यांना लोकांनी काय नाही केलं, मारली, थुंकली, काय नाही केलं, पण काय मनात होता? यांचं पण कल्याण होऊ दे, यांचं पण कल्याण होऊ दे. प्रत्येकाविषयी खूपच कंपॅशन, म्हणजे आतामधून सहानुभूती पण परोपकाराची भावना. परोपकाराची भावना. फक्त आपण परोपकार ठेवला तर बघा तुमच्या मनामध्ये कोणत्या भावना निर्माण होतात, तुम्ही स्वतः अनुभव कराल. तुम्हाला इतका आनंद होईल, सांगतो तुम्हाला मी. आता हे जे ज्ञान आहे त्यात ते शिकवतो तुम्हाला की कशा आपल्या परोपकार करायचे. आता मी डॉक्टर आहे, मी समजा 2 तास एक्स्ट्रा काम केलं रोजचं, मग 2 लाख रुपये एक्स्ट्रा मिळतील मला, एक्स्ट्रा काम केलं तर, हो की नाही? पण मी आधी पण ठरवलं की मला काय करायचं आहे. मला माझं डॉक्टरीचं काम फुल करायचं आहे, त्याच्यामध्ये मला कॉम्फर्ट ते मला बेस्ट करायचं आहे आणि फुल करायचं आहे. पण जो वेळ मी देऊ शकतो अजून, तो मला माझ्याकरता आणि इतरांकरता द्यायचा. आणि जे आपण इतरांकरता द्यायची आपली जेव्हा भावना निर्माण होते, तुम्हाला खूप आनंद त्यातून मिळतो. आता बघा कसं आहे, तुम्ही तिकडे बसलेले आहात, कोणाचा जे आहेत, कोणी मित्र शिकले नसतील समजा तुमच्यापैकी, त्यांना जॉब नाही आहे, आणि कोणी खूप शिकले असतील,
ते खूप उच्च पदावर असतील. आहे असं? आपल्याला वाटतं की अरे मी केलं असतं तर असं झालं असतं, तसं झालं असतं, पण झालं आहे आता वेळ, आता काय करणार, तेव्हा केलं चांगली गोष्ट होती, मग आता काय करणार. आता तो विचार करण्यापेक्षा, त्याला एवढं पेमेंट आहे, तो इकडे राहतो, मोठं घर आहे, तो विचार करण्यापेक्षा आपण जर असा विचार केला की त्याला पण तिकडे राहून खूप आनंदी येतो, मला पण इकडे राहून आनंदीच राहायचं आहे, तर मग काहीतरी आनंदाचे क्षण किंवा कारण तुम्ही निर्माण करा आणि ते देण्यातून होतं. इतरांना तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपाने द्या सोसायटीला, मग बघा तुम्हाला किती आनंद होतो आणि सर्वांची रिलेशन चांगले होतात. तुम्हाला कुठेच तुम्ही अडत नाही लाईफमध्ये, तुमचं एकदम स्मूथ लाईफ तुमचं होत राहतं, कारण तुम्हाला परमात्मा पण ते एक्स्ट्रा शक्ती तुम्हाला देत राहतो, कारण आपण इतरांना देतोय. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला माहिती पण असतील, काही आपण अप्लाय पण करत असू, काही नाही पण करू शकणार. तर बऱ्याचशा गोष्टी संतांनी पण सांगितलेल्या आहे गोष्टी आपल्याला, पण आजकालच्या पिढीमध्ये किंवा जनरेशनमध्ये किंवा युग जसं चाललं आहे म्हणतो आपण, हे कोणतं युग चाललं आहे म्हणतो आपण, कलयुग चाललं आहे. कलयुग, कल म्हणजे काळा, ब्लॅक म्हणजे अंधार, आणि सतयुग म्हणजे गोल्डन. सकाळचे किरण कसे असतात, आता हे बघा, हे जे किरण आहेत हे पण हे कसे आहेत आता, गोल्डन, हो की नाही. तर आता हे जे युग चाललं आहे, पूर्वी गोल्डन वर्ल्ड होतं इकडे, हीच देवभूमी होती भारतभूमी, पण त्यालाच आपण आता इकडे कलियुग केलं, मनाने विकार भरले इकडे, आणि हे कलियुग झालेलं आहे. म्हणून आपल्याला जरी चांगल्या गोष्टी माहिती आहेत, संतांनी सांगितलेल्या, देवतांनी सांगितलेल्या, परमात्म्याने सांगितलेल्या, तरी आपण त्या करू शकत नाही. काय काय वेळेला आपण काय म्हणतो, मला बोलायचं नव्हतं पण तोंडातून बोलून गेलो, होतं ना. आणि बोलल्यानंतर तीर म्हणतो ना, तीर गेला, गोष्ट होऊन गेली. मग तुम्ही किती त्याला सावरायचा प्रयत्न करा, होत ते होत नाही. पण मनात माहिती असतं मला बोलायचं नव्हतं, पण का होतं, मग असं का होतं, मनावर आपला तेवढा संयम नाही आहे, कंट्रोल, तेवढी शक्ती नाही आपल्या मनामध्ये, म्हणजे आपल्याला कंट्रोल करण्याची. तर चांगलं वागण्याची आपल्याला ज्ञान तर आहे, हे जे ज्ञान आहे ह्या ज्ञानाद्वारे आपल्याला म्हणतो ना, आपण म्हणतो की एक समज मिळते, म्हणजे काय करायला पाहिजे मला, हे आपल्याला समज मिळते. पण ते करण्याचं धाडस किंवा ती स्ट्रेंथ म्हणतो आपण त्याला, ती आपल्याला ध्यानाने मिळते, मेडिटेशनने मिळते, योगाने मिळते. म्हणून आपल्याला त्या परमेश्वराची आपली वायरलेस लिंक लावायची गरज आहे, की कसं आपण शक्ती प्राप्त करायची, आपल्याला जे बोलायचं तेच बोलायचं, जे करायचं तेच करायचं, आणि होतं. तुमचे विचार एवढे पॉवरफुल बनतात की तुम्हाला जे करायचं आहे तेच तुमच्याकडनं होईल. इवन विथ प्रॅक्टिस ऑफ मेडिटेशन तुमचं असं पण होईल की जे मनात विचार तुम्हाला प्रोड्यूस करायचे आहे तेच येतील तुमच्या मनामध्ये विचार, बाकी येणारच नाहीत विचार, असं पण होतं. मात्र आपल्याला ती प्रॅक्टिस आहे, ती करायची गरज. तर योग किंवा ध्यान किंवा मेडिटेशन म्हणजे काय, स्वतःशी जुडणं, आणि आपली संस्कृती, आपली प्राचीन संस्कृती आहे ॲक्च्युली योग करणं. की बघा आता ज्ञानेश्वर माऊली आहेत, छोट्यापणापासून काय करायचे, बालयोगी म्हणायचे त्यांना, हो की नाही, बालयोगी म्हणजे काय, ध्यान करायचे. तर एकातच जायचे आणि ध्यान करायचे. पण आपण असं म्हणतो की ज्ञानेश्वर माऊली किती म्हणजे ग्रेटेस्ट म्हणतो की नाही आपण, ह्युमॅनिटीमधले ग्रेटेस्ट सोल. पण मग आपली मुलं पण तशी व्हावी असं का नाही वाटतं आपल्याला, वाढायला पाहिजे ना ॲक्च्युली. जर इतके महान आहेत तर त्यांना पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण देश पुजतोय, तसं आपण 5% का नाही होऊ, 5% व्हा ना फक्त. तर आपल्याला पण आणि मुलांना पण फक्त 5-10 मिनिट रोजचे काढायचे त्याच्याकरता, जास्त नाही काढायचं सुरुवातीला, आणि स्वतःसोबत बसायचं आहे, ध्यान असतं त्याच्यात बसायचं आहे, आणि तुम्ही बसलात तर मनामध्ये खूप चांगले विचार निर्माण होतात. तर पहिली स्टेप आहे शांतीत बसणं. दुसरं आहे स्वतःला ओळखणं, आपलं कनेक्शन लावणं, मी कोण आहे. आपण जे आरशात बघतो तो आहे का आपण, की कोण वेगळा आहे आपण जो रोज बघतो हाच आशिष आहे, हाच राजेश आपण बघतो, हो की नाही. पण तो आपण असतो का, कारण आपण ज्यांना भेटतो रोज, आपले ओल्ड एज आजोबा, त्यांना रोज भेटतो आपण, पण एकदा ते जातात. पण आपण काय म्हणतो, आजोबा गेले, पण गेलं कोण,
आजोबांची बॉडी तिकडेच पडलेली आहे, जे रोज आपण बघायचो, आपण जे आरशात बघतो ते तिकडे पडले. मग काय नेमकं गेलं? चेतनाशक्ती निघून गेली. ज्या चेतनाशक्तीच्या आधारे त्या शरीराला चालवायचे आजोबा, ज्याच्या आधारे जे बोलायचे, जे पण शब्द बोलायचे वाईट किंवा चांगले, तीच शक्ती निघून गेली. म्हणून तो आपण म्हणतो की तो आता डेड बॉडी आहे. ती शक्ती म्हणजे आपण, त्याला आपण आत्मा म्हणतो, कॉन्शियसनेस म्हणतो इंग्लिशमध्ये, सोल म्हणतो, स्पिरिट म्हणतो. तर स्पिरिच्युअलिटी म्हणजेच काय? स्पिरिट म्हणजे आत्मा, आत्म्याशी जुडणं. आध्यात्मिकता म्हणजे आत्मध्यान प्राप्त करणं, आपल्या आत्म्यांना च्या गुणांना ओळखणं आणि त्या गुणांना आपल्या कर्मांमध्ये आणणं म्हणजे आध्यात्मिकता. तर मी कोण आहे? अदृश्य शक्ती, एक ताऱ्यासारखा चमकणारा अति सूक्ष्म पॉईंट या शरीराला चालवतो. आपण जेव्हा आपल्याला ओळखतो, आपले ऑटोमॅटिक आपले गुण वरती यायला लागतात. ते दबलेले असतात, धूळ पडलेली असते याच्यावर. म्हणून ना की आता या ऑफिसमध्ये पण बरेचसे फाईल असतील, तर 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष त्याला कोणी बघितलं नसेल. मग काय? फाईल पडते, फाईल पडते, फाईल पडते. आणि जे चांगलं फाईल आहे ते कुठे जातं? खाली. आणि हे जे कचरा पट्टी सर्व जे आहे, जे कामाचे नाही ते पण आपण टाकत राहतो वरती. मग ते खाली कसं आहे? मग त्या कोणी सांगायला पाहिजे खालीच चांगलं फाईल आहे, तेव्हा ते काढणारा पण त्या फाईलला. तर आपल्या मनातली जी फाईल आहे चांगली, ती परमात्मा म्हणतो तुम्ही काढा आता. ही वरची जी म्हणा जाळी, जणमट, धूळ म्हणजे अवगुण, विकार, ते हटवा. स्वतःला ओळखा, तुमच्या गुणांना ओळखा. मग कोणते गुण आहेत? शांती म्हणजेच काय? पीस, सुख, आनंद, प्रेम. आणि प्रेम म्हणजे आजकालचं प्रेम नाही, निस्वार्थ, अनकंडिशनल. त्यात काही कोणती कंडिशन नाही आहे. त्यात त्याग भावना असते याच्यामध्ये, है ना. शक्ती, विल पॉवर. आजकाल विल पॉवरची खूप कमी आहे मुलांमध्ये पण. तुमच्यामध्ये एवढी विल पॉवर येते की यू कॅन डू एनिथिंग. तुम्ही काही करू शकता त्याच्यामध्ये. एवढी पॉवर आपल्यामध्ये ऑलरेडी आहे की तुम्ही कोणती परिस्थिती आली तरी तुम्ही त्याला फेस करू शकता. ही गुणांचा वाढायला लावणं. आणि सेकंड स्टेप आहे याच्यामध्ये त्या परमात्म्याला ओळखणं. कारण आपण बऱ्याच रूप त्याचे बघितले आहेत, पण रूप एकच आहे त्याचं. कारण आपण फिजिकल फॉर्ममध्ये आहोत, आपण शारीरिक फॉर्ममध्ये आहोत. आणि ज्या लोकांनी स्टोरीज लिहिल्या, ग्रंथ लिहिले, ते पण कोणते होते? ते पण फिजिकल फॉर्ममध्ये होते. त्यांनी पण शरीर धारण केले होते. म्हणून त्यांना पूजण्याकरता काहीतरी सांगितलं की असं तुम्ही आहे. आता फॉर एक्झाम्पल भारत माता म्हणतो आपण, किंवा गोदावरी. आम्ही नाशिकला, हां हे गोदावरी आहे. नाशिकच्या गोदावरीला गेलो आम्ही की मंदिर आहे. तर मंदिरामध्ये गोदावरीची मूर्ती आहे. मग ती जी मूर्ती आहे ती गोदावरी तिकडे आहे का? मग गोदावरी काय आहे? पाणी आहे. पण इतकी महान आहे ती की सर्वांना पोचते, माता आहे. म्हणून पूजा करण्याकरता मूर्ती बनवली आणि सर्व आपण त्यांना आदराने हे करतो. ठीक आहे. तसं परमात्म्याचं रूप एकच आहे. त्यांना अनेक रूपांमध्ये म्हटलं असेल आपण, पण एकच आहे. ते कसं सांगतो तुम्हाला? आता हिंदुझममध्ये काय असतं बघा, आपण कोणाला मानतो? आपण म्हणतो देवाचा पण देव महादेव. शिव ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगाचा आपण श्रेष्ठ मानतो. ज्योतिर्लिंग म्हणजे काय? ज्योत म्हणजे प्रकाश, फ्लेम. लिंग म्हणजे सिंबल, आकृती. हा इंग्लिश वर्ड आहे ॲक्च्युली. त्या फ्लेम म्हणजे ज्योती, प्रकाशाच्या आकृतीला आपण पूजतो. कारण परमात्मा सुप्रीम लाईट आहे, सुप्रीम एनर्जी आहे. तो ऑलमाइटी म्हणून सर्वशक्तिवान आहे, म्हणून आपण त्या रूपात त्याला पूजतो. जर आपण मुस्लिम आपण बघतो, मुस्लिम काय म्हणतात? अल्लाह इज फॉर्मलेस, निराकार आहे, निराकार आहे. पण अल्लाह खुदा नूर है, खुदा नूर. खुदा का नूर सारे जगत में फैला हुआ है. नूरे इलाही. नूर म्हणजे काय? प्रकाश. त्याच्यानंतर ख्रिश्चन बघा तुम्ही, ते काय म्हणतात? येशू ख्रिस्त म्हणायचे की मी गॉड नाही आहे, आय एम गॉड चाइल्ड, आय एम गॉड सन, हा सन ऑफ गॉड, त्याचा मी पुत्र आहे किंवा मेसेंजर आहे. गॉड इज लाईट. तर जगाच्या पाठीवर जे पण धर्म आहेत, एकच मान्यता आहे, ही इज फॉर्मलेस, निराकार आहे आणि सुप्रीम लाईट आहे, प्रकाश स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे. त्याच्याशी जुडणं म्हणजे मेडिटेशन. आणि जसं आपण जुडतो तसं त्या शक्ती आपल्यामध्ये यायला लागतात, फ्लो व्हायला लागतात ऑटोमॅटिक. तुम्हाला वाटतं का की अशा ऑटोमॅटिक शक्ती तुमच्यामध्ये? आपण जर ध्यानस्थ बसलं, ऑटोमॅटिक तसं वाटतं? नाही वाटत ना.
आता बघा काय, समजा आता आपण सकाळी निघतो, बॅटरी फुल चार्ज करतो आणि बाहेर आलो, तर काय होतं, दिवसभर वापरली मोबाईलची बॅटरी, मग काय होतं, आपण नंतर घरी येतो, अरे डिस्चार्ज झाली, मग काय करतो, पावसा पडायला होतं. तर तसंच आपण दिवसभर काम करतो आणि अनेक जन्म आपण करत आलेलो आहे, तर आपली बॅटरी कशी झाली आहे आता, म्हणूनच चांगले गुण आपले कमी होऊन गेले, शक्ती कमी होऊन गेले आहेत, डिप्लीट झाले आहेत त्याच्यामध्ये. ते डिप्लीट बॅटरीची आपल्याला आता फुल भरायची आहे. मग काय करणार, सुप्रीम सोर्स कोण आहे, परमेश्वर, ईश्वर, परमात्मा. तर आपलं वायरलेस कनेक्शन याशी लावा आणि ते आहे थॉट प्रोसेस. थॉटच्या आधारे आपल्याला वाटतं का की आपण शांत बसलो आणि थॉट आपण लावले परमात्म्याशी, एकदम लिंक झालो, तर त्याची जी सुप्रीम एनर्जी आहे, परमात्म्याची ईश्वरीय शक्ती, ती ट्रान्सफर होईल. काय डाऊट आहे तुम्हाला? आता मी डॉक्टर आहे, मग तुम्ही काय विचारू शकता, कारण मी तुम्हाला मेडिकल फील्डची सांगतो. आताच मी ॲक्च्युली आलो होतो अकोल्याला IIM डॉक्टरचा प्रोग्राम होता, त्यामध्ये मी टॉक दिलं की अनविलिंग दी सायन्स ऑफ आर्ट अँड सायन्स ऑफ राजयोगा, माइंड ओव्हर मॅटर. म्हणजे आपल्या मनाचा प्रभाव आजकाल किती आजारांवर पडतो आहे. कारण आता डॉक्टरांच्या ओपीडीत बघतो आम्ही, एक मित्र होते माझे, मी सहज बोलतो त्यांच्याशी, ते पोट विकार तज्ञ आहेत, म्हणजे MDच्या वरती पोट विकार तज्ञ. मी ते असं मेडिटेशन, शांत मन बोलत होतो. अरे म्हणजे राजेश, आमच्याकडे ना 60% पेशंट आमच्या ओपीडीत बसलेले, त्यांना फिजिकल प्रॉब्लेम काय नसतो, स्थूल आजार कोणता नसतो, पण त्यांना सिम्पटम असतात, त्रास असतो, पण कारण काही नसतं. कारण कुठे असतं? माझा मित्र, अजून एक मित्र त्याच फील्डचा, मी असे बोलत होतो, अरे तो असा म्हटला मला, तो म्हणे नाही रे ते काही ठीक नाही म्हणे, ते काही इट इज नॉट करेक्ट म्हणे, ते काही करेक्ट नाही आहे, ते जे 50-60 म्हटलं ना, ते 50-60 नाही आहे, ते 70% आहे म्हणे. इतका आहे मनाचा प्रभाव. तर आपल्या मनाला चार्ज करणं हे गरजेचं आहे. तर बघा चार्जिंग कसं होतं बघा तुम्ही, एनर्जी ट्रान्सफर कशी होते. समजा आता इथे तुम्ही आलात, आता आपले साहेब तर खूप चांगले आहेत, पण समजा तुम्ही कुठे ट्रान्सफर झालेत, ठीक आहे, आणि तिकडे खूप खडूस साहेब तुम्हाला मिळाले, है ना, आणि त्यांनी तुम्हाला खूप झापलं एका दिवशी, खूपच, येऊ नको उद्यापासून तू, असं काहीतरी केलं, तर तुम्ही डिस्टर्ब झालात आणि तुम्ही घरी गेलात. तुम्हाला बायकोला दाखवायचं नाही आहे, कारण ती पण डिस्टर्ब होईल, कारण आपण सॉल्ट करून घेऊ आपलं जे पण आहे ते, कशाला घरी न्यायच्या ऑफिसच्या गोष्टी. पण बायकोला कळतं की नाही की काहीतरी आज वेगळं आहे, बरं तुम्ही सांगणार नाही, दाखवणार नाही, तरी पण कळतं, आणि ती पण डिस्टर्ब होते की नाही थोडीशी, काय झालं असेल. तसंच दुसरी गोष्ट, साहेबांनी तुम्हाला प्रमोशन दिलं आणि तुम्हाला सरप्राईज द्यायची, पार्टीवर म्हणजे लगेच सांगायचं नाही आहे, त्यांना बाहेर घेऊन जायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, पण त्यांना कळतं की नाही की आज गाडी खुशीमध्ये आहे काहीतरी, कळतं की नाही. मग कसं कळतं? थॉट प्रोसेस, थॉट्स पोहोचले आपले. तर जर मानवाचे पोहोचू शकतात एकमेकांशी, तर त्या परमात्म्याने पोचणार. म्हणून आपल्याला ओळखण्याची गरज आहे की, आणि थॉटामध्ये इतकी पॉवर आहे, तुम्ही ऐकलं असाल ना, इतकी पॉवर आहे की एक बिझनेसमॅन लॉस झाला, आत्महत्या करतो विचारांच्या आधारावर, संपलं सर्व, आता काहीच नाही, दी एंड आहे. आणि दुसरा जो बिझनेसमॅन आहे तो काहीतरी उधार घेतो 5,000 रुपये, त्या 5,000चे 50 करोड करतो. कसल्या आधारे करतो? विचारांच्या आधारे. आपल्या जे वेळ पण होत आली ॲक्च्युली, पण आपल्या ज्या महामहिम राष्ट्रपती आहेत मुर्मूजी, त्यांचं तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्रेस सांगतो आणि आपण थांबू. मग त्या आदिवासी ह्याच्यातल्या होत्या आणि म्हणजे गरीब, पण खूप शिकल्या, चांगलं लग्न झालं, शिकलेले होते व्यक्ती, चांगलं चाललं, 2 मुलं, शिकलेली मुलं, मुलगी पण शिकलेली, खूप आनंदी घर. सडनली काय झालं, हजबंड गेले अचानक. 2-4 महिन्यानंतर एक मुलगा गेला, पुढच्या वर्षी दुसरा मुलगा गेला. मग डिप्रेस्ड, डाऊन, आत्महत्येचे विचार, काय करण्याची इच्छा नाही, काय जगाचं कशा करता म्हणे, आता संपलं आता सर्व. त्यांनी सहज एक स्पिरिच्युअल व्हिडिओ आहे ना, तुम्ही ऐकलं असेल, BK शिवानी, तुम्ही ऐकलं ना त्यांचा, त्यांनी ऐकलं, त्यांना बरं वाटलं, मनाला थोडं बरं वाटलं, म्हणजे काहीतरी आहे, म्हणजे काहीतरी मी करू, म्हणजे काहीतरी स्कोप आहे,
आशा किरण आहे काहीतरी, बघूया. मग सेंटरवर गेल्या. तर मन इतकं डिस्टर्ब की स्वस्थ पण बसू शकत नव्हत्या, इतकं अस्वस्थ होत्या. मग ध्यान तर वेगळीच गोष्ट आहे. मग तिकडे दिदींनी त्यांना ध्यान सांगितलं, बरं वाटायला लागलं, बरं वाटलं. मग थोडं मन पण एकाग्र झालं, मन पण एकाग्र, आणि मग ध्यान बसायला लागल्या. आणि आज काय झालं आहे? राष्ट्रपती, नंबर 1 सिटिझन ऑफ इंडिया, ज्या आत्महत्या करणार होत्या. कोणत्या आधारे? ब्रह्मकुमारी. आज राष्ट्रपती भवनामध्ये ब्रह्मकुमारीचं सेंटर आहे. आणि बघा, म्हणजे इतकं परिवर्तन या विचारांवर असतं. म्हणून सर्व आधी विचारांवर आपल्या हे द्यायचं आणि त्या परमात्म्याशी कनेक्शन व्हायचं, तिकडून शक्ती घ्यायच्या, एम्पॉवर व्हायचं, स्ट्रेंथ वाढवायची. मग काही होऊ दे जीवनामध्ये, काही फरक पडत नाही. तर आपण आता पुढचे जे 5-7 मिनिट आहेत ते ध्यान कसं करतात ते बस मी तुम्हाला थॉट देईल. 5 मिनटं आहेत. कसं करायचं फक्त डेमो आहे, सिंपल आहे. बाकीचं मेडिटेशन खूप डीपमध्ये पण असतं, पण सिंपल तुम्ही घरी पण करू शकतात, ते पण करू शकतो आपण. ठीक आहे, ते पण करू. एकदम रिलॅक्स बसा. पाठीचा कणा थोडा स्ट्रेट ठेवा, शक्य तेवढा. मन एकदम अलर्ट. हळूहळू आपल्या मनाला बाह्य जगतापासून अलिप्त करा. असा अनुभव करा जसं काही हे बाह्य जगत आहेच नाही जणू. फक्त मी आणि मी या हॉलमध्ये खुर्चीवर बसलेली. स्वतःला बघा, निरीक्षण करा. पायापासून तर डोक्यापर्यंत हळूहळू स्वतःला ऑब्झर्व करा. आणि आता हळूच आपलं लक्ष कपाळाच्या मध्यभागी, जिथे आपण टीका लावतो, बिंदी लावतो, त्या ठिकाणी एकाग्र करा. अनुभव करा त्या शक्तीचा, जी शक्ती या शरीराला चालवते. ती शक्ती, ती ऊर्जा म्हणजेच मी आहे. दिव्य चेतनेचा एक अति सूक्ष्म बिंदू. मी प्रकाशमय आत्मा आहे. आय एम अ सोल, बीइंग ऑफ लाईट. आपल्या मनाच्या डोळ्यांनी त्या प्रकाशाला बघा. मस्तकाच्या मध्यभागी मी हे शरीर नसून एक अविनाशी शक्ती आहे. हे शरीर विनाशी आहे, 5 तत्वांचं बनलेलं आहे. मी चेतना शक्ती अविनाशी आहे. आय एम अ पीसफुल बीइंग. मी शांत चित्त आहे. मनाला विचार द्या, मी शांत आहे. या विचाराला डीपली फील करा, अनुभव करा. शांती
माझा स्वभाव आहे. आपल्या स्वभावामध्ये स्थित होऊन आता मनामध्ये विचारांची गती एकदम स्लो झाली आहे. मन शांत. मनामध्ये जो पण तणाव होता निवडून गेला आहे. I am feeling very relaxed, stress free. मी शांत आहे. आता हळूच आपल्या मनाच्या स्क्रीनवर त्या ईश्वराचं चित्र बघा. व्हिज्युअलाइज करा जसा मी एक पॉइंट ऑफ लाईट आहे, एक तारा आहे, तसेच परमेश्वर सूर्याहूनही तेजस्वी आहेत. ते शक्तींचे सूर्य आहेत. आपल्या समोर बघा, डोळ्यांसमोर तो प्रकाश, परमात्म्याची ते किरण बघा. आणि आता अनुभव करा, सर्व शक्तींनी भरपूर परमात्म्याची किरण माझ्यावर पडत आहेत. माझ्या मस्तकामध्ये, आत्म्यामध्ये समावत आहेत. मी ईश्वरीय शक्तींनी भरपूर होत आहे. मी शक्तिशाली आहे. आय एम स्ट्रॉंग. आय एम पॉवरफुल. आता कोणत्या व्यक्तीचा स्वभाव कसाही असो, व्यवहार कसाही असो, माझ्यावर त्याचा प्रभाव नाही, कारण मी शक्तिशाली आहे. कोणतेही संकट असो, कशी परिस्थिती असो, माझ्यावर त्याचा प्रभाव पडू शकत नाही, कारण मी स्वतः समर्थ आहे, शक्तिशाली आहे. आता मला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आय एम केपेबल, स्ट्रॉंग अँड पॉवरफुल. आता काही क्षण आपल्या मस्तकाच्या मध्यभागी त्या ईश्वरीय शक्तीला अनुभव करत रहा. फील दॅट एनर्जी over the center of your forehead. परमात्म्याच्या ह्या शक्ती सदैव माझ्यासोबत राहणार आहेत. आज दिवसभर पण आणि पुढे पण मी शक्तिशाली आहे. स्लोली डोळे ओपन करा आणि बी रेडी फॉर दी नॉर्मल ॲक्टिव्हिटी. ओम शांती.